नमस्कार, मी समीर कुंभार गजाल कोकणातली या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. मंडळी, आज घटस्थापना, नवरात्र उत्सवाचा पहिला दिवस. सो आपल्या वाडीतल्या मंदिरात देवीचं आगमन झालेलं हा काल. सो आज पूजन ऑलरेडी लेटच झालं, म्हणजे आत्ता जवळपास 12 वाजलेत. सकाळी 9च्या दरम्यान काहीतरी भटजी गेलेले, देवीचं पूजन वगैरे झाला. सो लेट नाईट थोडा डेकोरेशनचा काम होता, त्यामुळे झोपायला उशीर झालो आणि मग सकाळी जरा लवकर उठाक होऊ नये, देवीचं पूजन आपणाक भेटाक नाही. तर आत्ता मी मंदिरात जाऊन निघालो आहे. सो पाया वगैरे पडते, त्यानंतर आरती होतली 12:30-1 वाजता आणि त्यानंतर मग महाप्रसाद होतो. समोर आपलं मंदिर आणि ह्या साईडला आम्ही ह्यावर्षी लाऊडस्पीकरसाठी कमान उभी केली आहे, म्हणजे मोल्डिंगची आहे. ही आपण रशीच्या सहाय्याने पूर्ण खाली उतरू शकतो. सो दरवर्षी का म्हणजे वर्षभर काही ना काही कार्यक्रम आपल्या मंदिरात होतच असतात आणि त्या टाईमला समोरची झाड आहे ना जांभळीचं, त्या झाडावर आम्ही लाऊडस्पीकर वगैरे बांधायचो. सो पावसाचा टाईम किंवा रात्रीच्या टाईमला काही फॉल्ट झाला तर झाडावर चढून ते रिपेअर करणं थोडं मुश्किल होतं. सो मंडळाच्या वतीने विचार करून आम्ही हे समोरची स्पीकरसाठी कमान उभी केली, पिलर उभा केला. सो आता जाऊया मंदिरात.
मित्रांनो, आत्ता देवीची आरती झाली आहे आणि आता देवीक नैवेद्य दाखवलं जातं तुला. या साईडला नैवेद्याची तयारी चाललेली हा. देवीचं नैवेद्य दाखवलं की मग आमच्यासाठी महाप्रसाद होतो, म्हणजे आमचं जेवण वगैरे होतं. तर जेवणाची सोय आणि बाकीच्या साहित्यासाठी आम्ही इकडे एक शेड बांधून ठेवलेली आहे. आणि ह्या साईडला पूर्ण कुंभा कुटुंबीय आणि ग्रामस्थ राहते. ह्या साईडला जेवण वाढायला घेतले. सो घटस्थापनेपासून पुढचे 10 दिवस रोजचं दुपारचं महाभोजन इकडे असतं. सो वाडीतली सगळी मंडळी तर असतात, त्याचबरोबर गावातली मंडळी असतात, प्लस गावाबाहेरची सुद्धा मंडळी इकडे जेवायला असतात. मंडळी आत्ताच आपलं मंदिराकडे महाप्रसाद झालेलो हा, म्हणजे जेवण वगैरे करून घेतलं आम्ही. सो आत्ता घराकडे निघाला आहे, थोडा चेंज करतला आहे, नंतर मी मंदिराजवळ येत आहे. सो सकाळच्या टाईमला कुठलाही कार्यक्रम वगैरे नसता आपल्याकडे. दिवसा म्हणजे सकाळच्या टाईमला आरती एक होते, त्यानंतर मग संध्याकाळची आरती आणि मग भजनं वगैरे काय असतील ती रात्रीच्या वेळी. तर आज संध्याकाळी आरती झाली की नंतर एक गावातला भजन होताला, त्यानंतर मग आपल्या माणगावातील यक्षिणी दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग. तर भेटूया डायरेक्ट संध्याकाळी. संध्याकाळचे 7:15 साडेसात वाजत आहेत आणि आत्ता मी येईल आमच्या मंदिराकडे. सो थोड्या वेळात आरती होतली आहे आणि ह्या साईडला यक्षिणी दशावतार नाट्यमंडळाची गाडी लागलेली आहे. तिकडे दशावतारी मंडळ सगळे बसलेले आहेत. काय दिसलं म्हणजे आत्ताच भजन संपलं आहे आणि सो भजनाच्या मंडळींना वाटण्यासाठी आम्ही पोहे बनवलेत. तर ते सो वाटण्याचं काम चालू आहे, पोहे आणि चहा. आणि ह्या साईडला यक्षिणी दशावतार नाट्यमंडळातील कलाकार तयार होतात, म्हणजे वेशभूषा परिधान करून रंगरंगोटी करून. सो हे आहेत कलाकार यक्षिणी दशावतार नाट्यमंडळातील. आणि ह्या साईडला पेटारा आहे दशावतार नाट्यमंडळाचा, त्यामध्ये गणपती बाप्पांची मुखवटा आणि बरंच असं नाट्यप्रयोगाला लागणारं साहित्य. त्या साईडला त्रिशूळ आहे, गदा आहे. ते सगळं जे साहित्य असतं ते पेठाऱ्यामध्ये ठेवलं जातं आहे. या साईडला दशावतारी कलाकार तयार होत आहेत आणि सो या साईडला नाटक होणार आहे. बाकडा वगैरे ठेवला आहे, खुर्च्या माईक वगैरे सगळं लावून रेडी झालो आहेत. पडदा लावायचं काम चालू आहे. या साईडला आहे ओमसाही, सार्थक आहे. तर मंडळी दशावतारी नाटक असल्या कारणाने या ठिकाणी पाठीमागचं बॅकग्राऊंड पडदा लावण्याचं काम इकडे सार्थक कुडाळकर आपला नवीन यूट्यूबर आणि ह्या साईडला आहे तो म्हणजे ओमसाई असत ना नाव माझं ओमसाई कुंभार.
ह्या दोघांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिलेली हा मित्रांनो. या साईडला पडदा वगैरे लावून झाला आहे, म्हणजे नाटकासाठी जो लागणारा सेटअप असणार ना तो ओकेमध्ये करून ठेवला आहे. तर ह्या पोरांची मजा बघा कशी चालली आहे ती. नुसते दशावतारासारखे कूदतात, भावी दशावतारी कलाकार. शुभ सकाळ मित्रांनो. सकाळचे जवळपास 6:45 वाजलेत आणि सकाळचं वातावरण बघा, चारही बाजू धुक्या पडला. तर रात्री 1:30च्या दरम्यान नाटक संपलं आहे. त्यानंतर सगळी आवराआवर झाली आणि मग तिकडे झोपलो मंदिरात. तर कालच्या दिवसात देवीचं पूजन, त्यानंतर दुपारी आरती, महाप्रसाद झाला. त्यानंतर मग परत संध्याकाळी आरती झाली, गावातलंच एक भजन, त्यानंतर आमच्या मंडळाचं भजन बसलं. तो त्यानंतर मग यक्षिणी दशावतार नाट्य मंडळचा दशावतारी नाटक प्रयोग सादर झाला. तो एकंदरीत असा होता आपला हा व्हिडिओ. आवडला तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सण राहा.